अयोध्येमध्ये राम मंदिरावर आज धर्मध्वजारोहण सोहळा। पंतप्रधानांच्या हस्ते मुख्य मंदिरावर होणार ध्वजारोहण। सरसंघचालकांसह सुमारे 8,000 मान्यवरांची उपस्थिती। भाजपचं आज घर घर राम अभियान। मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरावर केशरी धर्मध्वज फडकवण्याचं आवाहन। राम मंदिराला 2 वर्ष झाली, मात्र उद्धव ठाकरेंना मंदिरात जावंसं वाटलं नाही। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंची टीका। महाविकास आघाडीचा आश्रय घेतल्यावर ठाकरेंनी देवच बदलला, उपाध्येंचा निशाणा। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। झेडपी आणि महापालिका निवडणुकांचं भवितव्य आज ठरणार। प्रकाश आंबेडकरांची आज संध्याकाळी शिवाजी पार्कात सभा। झेडपी आणि महापालिका निवडणुकीमध्ये कुणासोबत जाणार याची उत्सुकता। एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव होते, काय चुकलं ते न्यायालय बघून घेईल। भर भाषणात माजी मंत्री धनंजय मुंडेंना गुंड वाल्मिक कराडची आठवण। तर आपल्याकडे संबंध नसतानाही एखादा माणूस पिसला जातो, पंकजा मुंडेंचं विधान। पत्नी डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये अनंत गर्जेला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी। आम्हाला तपासात सहकार्य करायचं नसतं तर सरेंडर केलं नसतं, अनंत गर्जेच्या वकिलांचा युक्तिवाद। महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची आज पुण्यतिथी। पुण्यतिथी दिनी कराडच्या प्रीती संगमावरील समाधीस्थळ बंद। सर्वसामान्य नागरिकांसाठी समाधीस्थळ बंद ठेवल्यानं नाराजी। टीईटी परीक्षा पेपर फोडण्याचा प्रयत्न, प्रकरणाची व्याप्ती वाढली। सांगली आणि साताऱ्यामधून 11 जणांना अटक, तर मुख्य सूत्रधार महेश गायकवाडसह आतापर्यंत एकूण 18 जणांना अटक। नवले पुलावर आजपासून नवीन नियमावली लागू। सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 30 किलोमीटर वेगमर्यादा। नवीन नियमावलीतून रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस वाहनांना सूट। नियमाचं उल्लंघन झालं तर कठोर कारवाई। संभाजीनगरच्या पंचताराकीत हॉटेलमध्ये महिलेचा 6 महिन्यांपासून संशयास्पद मुक्काम। महिलेकडे आढळली बनावट कागदपत्र। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून मोठी रक्कम महिलेच्या खात्यात आल्याचं आलं समोर।